श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे सर्व पितरी अमावस्या। पितरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा दिवस आहे। तर 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 अमावस्या चालू होणार आहे आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 समाप्त होणार आहे। तर या अमावस्यालाच महालय अमावस्या देखील म्हणतात। हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे। सर्व पितृ अमावस्या म्हणजे काय तर सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षामध्ये कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकलेले नाहीत, कुटुंबातल्या व्यक्तीच्या निधनाची तारीख नक्की माहिती नसेल म्हणजे तिथी माहिती नसेल किंवा आजारपण आलेला असेल, काही अडचणी असतील, अशा कारणामुळे जर कोणी पूर्वजांचं श्राद्ध घालू शकलेलं नसेल तर त्यांनी सर्वजणांनी सर्व पितरी अमावस्याला श्राद्ध घालू शकतात। तसेच सर्व पितरी अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो। तर या पितृपक्षामध्ये बऱ्याचशा सेवा उपाय आपण केलेले असतात। तसेच या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, जेणेकरून पितृदोष जो आहे तो नष्ट होण्यास आपल्याला मदत होणार आहे। तर का, कुठे आणि कसा दिवा प्रज्वलित करायचा ते बघूया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। पिंपळाचं झाडे पूर्वज आणि देवाचे देवस्थान मानले जाते। सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। असं केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात धन धान्याची कमतरता कधीही भासत नाही। इतकेच नाही तर असं केल्याने जर तुम्हाला पितृदोष असेल तर तो पितृदोष आहे तो नष्ट होण्यास किंवा दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल। दुसरा दिवा, आता मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला 4 मुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर तो कसा, तर घराच्या मुख्य जो दरवाजा असतो, मेन दरवाजा जो आहे आपला, तो नेहमीच ऊर्जेचा प्रवेशद्वार म्हणून पाहिला गेला आहे। सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजावरती 4 मुखी तुपाचा दिवा लावावा आणि पितृदोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी खूप प्रभावीशाली असा हा छोटासा उपाय आहे। सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर जर 4 मुखी दिवा लावणे शुभ मानले जाते, कारण चारही दिशांना प्रकाश पसरवण्याचा दिवा जर आपण लावला तर असं केल्याने घरामध्ये सुख शांती येते आणि पितृदोष नष्ट होण्यास आपल्याला मदत होते। तर हा 4 मुखी दिवा जो आहे तो आपल्याला कणकीचा बनवायचा आहे। आता तिसरा दिवा, घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला तुपाचा एक दिवा लावायचा आहे। दक्षिण दिशा ही यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते। सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा आणि पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना केली तर पितृदोष मुक्तता आपल्याला नक्कीच मिळत असते। तुम्ही दिव्यासोबत काही कापराच्या वड्या लावल्या किंवा लवंग टाकल्या त्याच्यामध्ये तर नक्कीच त्यासुद्धा फायदेशीर आपल्याला ठरू शकतात। हा उपाय पूर्वजांना प्रसन्न करतो आणि घरातली सर्व नकारात्मक प्रभाव जो आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते। हे छोटे उपाय आहेत। 3 दिवे आपल्याला नक्कीच प्रज्वलित करायचे आहेत सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी, म्हणजेच आपल्याला जे आपले पूर्वज आहेत त्यांच्या आशीर्वाद प्राप्त होईल आणि नक्कीच आपल्या घरातला जो काही पितृदोष लागलेला आहे त्याच्यातून आपली मुक्तता नक्कीच होईल। खूप प्रभावीशाली असे हे 3 उपाय आहेत, नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।